नमस्कार. आपण सर्वजण सह्याद्री न्यूज पाहतात. आता माझ्यासोबत मनोज शेठ पुंडे आहेत. खरं तर पुष्पांजली पतसंस्था जी आहे खूप मोठं कार्यक्षेत्र आहे. जवळपास 8 शाखा आहेत त्या पतसंस्थेच्या. आता त्या पतसंस्थेची निवडणूक होऊ घातलेली आहे. 24 तारखेला म्हणजे निवडणूक प्रक्रिया सगळी पार पडणार आहे. प्रचाराची रणधुमाळी जोरात चालू आहे. परंतु ह्या दरम्यान विरोधकांकडून काही आरोप झालेले आहेत या पतसंस्थेच्या कारभाराच्या निमित्तानं. तर नेमकी काय आरोप आहेत आणि त्यात किती सत्यता आहे हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्ते. 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 सगळ्यात पहिला जो आरोप होतो विरोधकांकडनं की या संस्थेचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत आता त्यांनी एक असं पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होते त्यांच्या नावाने. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अगदी वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे विचारल्याशिवाय किंवा आदेशाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही डॉक्युमेंट म्हणजे बाहेरची व्यक्ती असेल किंवा संचालक असेल यांना देण्यात येऊ नये किंवा परवानगी घेऊन ते देण्यात यावं, असा एक साधा उल्लेख केलेलं पत्र व्हायरल होते. नेमकी काय सत्यता आहे याच्याबाबत? नाही साहेब, सत्यता त्यांनी जो आरोप केलाय तो खोटा केलेला आहे. प्रत्येकाला सर्व पेपर मिळतात, सर्वजण पाहतात, परंतु काही गोष्टी अशा असतात की कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या असतात. अशा वेळेला एखादी फाईल, समजा एखादी हायकोर्टामध्ये केस चालू आहे आणि त्या केस संदर्भामध्ये काही गोपनीयता जर ठेवायची असेल तर तशा प्रकारे केलं जातं. परंतु विरोधक जे आरोप करतायत त्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आम्ही तर नेहमी सांगत असतो, कधी या आणि कधीही तुम्ही आमचा व्यवहार बघा. प्रथमतः हे जे आरोप करणारे आहेत, तुम्ही आमचं रजिस्टर बघा. गेल्या 5 वर्षामध्ये किती वेळा मीटिंगला आलेले आहेत ती हजेरी बुक बघा आणि मग त्यांनी आरोप करावं. म्हणजे तुमचं म्हणणं थोडक्यात असं आहे की आरोप करणारे कधीही संस्थेत येत नाही, संस्थेचं हित पाहत नाही, परंतु आता कुठेतरी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळे राजकीय आरोप. नक्की नक्की नक्की. दुसरी गोष्ट एक अशी बाब त्यांनी समोर आणली की त्यांचं म्हणणं असं आहे विरोधकांचं की आमच्या काळामध्ये आम्ही 12% सभासदांना लाभांश देत होतो, तो लाभांश घसरून आता 7% आलेला आहे. नेमकी सत्यता काय? सर्वात महत्वाचं की आत्ता सुद्धा ते असं का म्हणू शकतात का आमच्या काळात आणि तुमच्या काळात आत्ताची जी एक्झिस्टिंग बॉडी आहे त्याच्यामध्ये देखील ते आहेत ना. ज्या वेळेला कोरोनाचा काळ आला त्यावेळेला सगळ्यांचेच व्यवहार ठप्प होते. 2-2.5 वर्ष त्याच्यामध्ये सर्वांचंच नुकसान झालेलं आहे. नाहीतर या पतपेढीचा जो आलेख आहे तो नेहमी असा उंचावलेला आहे. अगदी शून्यातून या पतपेढीने सुरुवात केलेली आहे. 1989 साली या पतपेढीची स्थापना झाली. अजूनपर्यंत जवळजवळ 37 वर्ष या पतपेढीचं कधीही इलेक्शन झालेलं नाहीये आणि इलेक्शन ह्याच वेळेला का लागलं असा त्यांना तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता. काही लोकांच्या अपेक्षा असतात, काही लोकांच्या इच्छा असतात, परंतु ज्या ठिकाणी काटेकोरपणे व्यवहार करायचा असतो त्या ठिकाणी हे 22,000 सभासदांचे पैसे आहेत. इथे कोणतरी विचारणार आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आपण कर्ज देतो त्या कर्ज देताना त्याचं तारण व्यवस्थित घेतलंय की नाही त्याच्या सर्व गोष्टी तपासाव्या लागतात आणि मगच कर्ज द्यावं लागतं. त्यामुळे ते जरी म्हणत असेल हुकुमशाही, परंतु व्यवहार करताना हुकुमशाही ही फक्त प्रशासनापुरती असते की या पतपेढीचा जो आलेख आहे तो आम्हाला पुढे वाढवायचा आहे. असाही आरोप केला जातो की सभासदांना कर्ज दिली जात नाही किंवा ती कर्ज नाकारली जातात. काय तथ्य? साफ चुकीचा आरोप आहे. या ठिकाणी ज्याचे पेपर्स व्यवस्थित असतात, ज्याचं आपल्या पतपेढीला सरकारने जे लिमिटेशन घालून दिलेलं आहे त्या पद्धतीनं जर व्यवस्थित तारण आलं तर आम्हाला 60 लाख रुपये देण्याची परवानगी आहे. तिथपर्यंत आम्ही कर्ज देत असतो. आणि खरोखर म्हणजे आमच्या पतसंस्थेचं जवळजवळ संमिश्र जो व्यवहार आहे तो 248 कोटीचा आहे आणि खेळतं भांडवल आमचं
189 कोटीचा आहे, 8 शाखा आहेत. अशा चांगल्या पतपेढीला आमचं जे हे आहे, आपण जे NPA बोलतो ते 0% आहे. आमचा अहवाल बोलेल मार्च अखेर आमच्या पतपेढीला खर्च वगैरे सर्व जाऊन 5 करोड रुपयाचा फायदा झालेला आहे. म्हणजे पतपेढी तोट्यात आहे का याच्यात आहे ते तुम्ही ओळखावं. खरं तर जुन्नर तालुक्यातून ह्या सगळ्या पतपेढीची मुहूर्त मिटवली गेली. जुन्नरमध्ये शाखा आहे. मग ह्या पतपेढीचा विस्तार का आपण तालुक्यात का केला नाही? म्हणजे समजा आळेफाटा असेल किंवा जी प्रमुख शहरं आहेत, नारायणगाव असेल, आळेफाटा असेल, मंचर असेल, आजूबाजूच्या परिसरामध्ये याचा विस्तार का झाला नाही? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की असं मुळीच विस्तार करायचा नाही किंवा हे करायचं नाहीये. आम्ही हळूहळू चाललेलो आहोत. आम्ही कुठच्याही बँकेचं लोन आम्ही घेतलेलं नाहीये. पतसंस्थेच्या सर्व जागा स्वमालकीच्या आहेत आणि हळूहळू आमचा पुढे विस्तार होणारच आहे. कोण नाही म्हणतंय, परंतु कुठची पावलं टाकताना आम्ही सर्व बाबीचा विचार करतो. लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत याचा विचार करतो आणि मग हळूहळू विस्तार करत आलेलो आहे आम्ही. अजूनही एक भावनिक मुद्दा असा केला जातोय, संस्थेचे जे संस्थापक आहेत माऊली पुंडे यांना अध्यक्षपदावरून दूर ठेवण्यात आलं किंवा AR ऑफिसला जाऊन त्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी उलट सुलट झालं, अशी देखील ती लोकांमध्ये चर्चा पसरवली जाते. नेमकी सत्य काय याच्यामध्ये? नाही, तसं नाहीये. कळलं का? पहिली गोष्ट अशी आहे की गेल्या 5 वर्षामध्ये निखिल शेठ भोईटे हे अध्यक्ष आहेत. दुसरी गोष्ट, मी तिथे तज्ज्ञ संचालक आहे आणि मला स्वतःला मतदानाचा अधिकार नाहीये, हे समजावून घ्या पहिलं. तिथे काय झालं काय नाही झालं त्या क्षणाला मी काय तिथे नव्हतो. मी जरी तिथे त्या पतपेढीमध्ये असलो तरी गेली जवळजवळ 25-26 वर्ष मी हा तज्ज्ञ संचालक म्हणून तिथे कार्यरत आहे. त्यामुळे जी निवडणूक झाली ती गेल्या वेळेला बिनविरोध झाली होती, एवढं मला नक्की माहिती आहे. त्यावेळेला तिथे काय झालं त्या ऑफिसमध्ये मी नव्हतो, मला त्या गोष्टीची माहिती नाहीये. दुसरंही असं बोललं जातं की पतसंस्था जर जुन्नरकरांची आहे, अध्यक्ष देखील इथलाच व्हावा, अध्यक्ष बाहेरचा का? म्हणजे ठीक आहे, ते आतलं काही गोष्टी मला माहित नाही, परंतु असा एक आरोप आहे की अध्यक्ष हे जुन्नर तालुक्यातील नाहीत, अध्यक्ष हा जुन्नर तालुक्यातील असावा, असं काही नाही. हे साफ चुकीचं आहे. मी तर असं म्हणेल, नुसती जुन्नर तालुक्याची ही पतसंस्था नाहीये. ह्या पतसंस्थेचा जन्म मुंबईमध्ये झालेला आहे. स्वर्गीय नारायण शेठ भोईटे आणि त्यावेळी त्यांचे जे सहकारी असतील त्यांनी या संस्थेची स्थापना मुंबई भुलेश्वर जुनी फुलगल्ली येथे केलेली आहे. मग हळूहळू आळंदी झाली, नंतर मग पुढे भोसरी, त्यानंतर मग चाकण, त्यानंतर मग जुन्नर, नवी मुंबई आणि कल्याण असा विस्तार होत गेलेला आहे. त्यामुळे इथे जेवढे सभासद आहे ते त्या संस्थेचे मालक आहे. नुसतं जर आपण म्हणत राहिलो का ही संस्था फक्त जुन्नर तालुक्याची आहे किंवा इकडचा अध्यक्ष, असं नाही ना. जुन्नर तालुक्यामध्ये सभासद आहेत किती? 1250 आणि बाकीचे सर्व सभासद किती आहेत? 22,000. मग त्या लोकांवरती अन्याय केल्यासारखं होईल ना. आणि मी असं म्हणतो की एवढं हे करण्यापेक्षा खरोखर जो उत्तम प्रशासक आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, एक पतसंस्था एवढा मोठा व्यवहार जो व्यवस्थित हँडल करतो त्याच्या हातात कोणी असावा तो. मी असं म्हणणार नाहीये की ते जुन्नर तालुक्यातला हवा आहे की आंबेगाव तालुक्यातला हवा आहे की कुठचा हवा आहे. तो प्रशासक चांगला हवा हे असं मी मानणार आहे. इतक्या वर्षाला खरं तर तुम्ही सगळे तज्ज्ञ संचालक म्हणून आहात किंवा सत्तेत आहात, सभासदांसाठी आता पुढे काय विजन आहे तुमच्याकडे? नाही, सभासदांच्या ठेवी व्यवस्थित राहाव्यात, सुरक्षित राहाव्यात. सभासदांसाठी आम्ही अजून सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे अजून शाखा विस्तार कसा होईल या गोष्टीकडे लक्ष आमचं नक्कीच राहील. आणि सभासदांच्या मागणीप्रमाणे एखाद्याला खरोखर बाबा घर घ्यायचंय, एखाद्याला
व्यवसाय करायचा आहे तर आमच्याकडे असे स्लॅब आहेत. तुम्हाला मी सांगतो, सर्वात कमी 10% सोने तारण कर्ज आमच्या पतसंस्थेत आहे. 13% आमच्या होम लोन 10% आहे आणि 13% व्यवसाय कर्ज आहे. त्यामुळे आमचा सभासदांच्या जशा मागण्या राहतील तसे कारभारही चालू राहील. ठीक आहे, आपण आता थोडंसं उत्तरार्धात जाऊया. आपण बऱ्यापैकी सगळ्याच शंकांचं निरसन जे केलेलं आहे, योग्य तो खुलासा केलेला आहे. 24 तारखेला निवडणूक होऊ घातलेली आहे. सभासदांना काय आवाहन कराल? सभासदांना एकच आवाहन करेल की गेली अनेक वर्ष आम्ही त्या पतपेढीची सेवा करतोय. त्यामुळे आमचं जे पुष्पांजली सहकार पॅनल आहे ते खरोखर तुम्ही निवडून द्यावं. आमच्याकडनं अजिबात तुमचा भ्रमनिराश होणार नाही याची काळजी नक्की आम्ही घेऊ. आमचं संचालक मंडळ सर्व सुशिक्षित आणि व्यवस्थित आहे एवढी ग्वाही मी देतो. आपलं चिन्ह कोणतं आहे आणि मतदान प्रक्रिया कशी असेल? आमचं जे चिन्ह आहे ते कप बशी आहे आणि मतदान येणाऱ्या 24 तारखेला सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत प्रत्येक शाखेमध्ये, म्हणजे शाखा जिकडे आहे त्या शहरामध्ये जवळच हॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी आमचं मतदान आहे. मतदान प्रक्रिया जी आहे ती कशी पार पडेल? बॅलेटो पार पडेल किंवा शिक्के असतील, त्याच्यामध्ये कसं असणार ती प्रक्रिया? मतदान हे बॅलेट पेपरवरती होणार आणि तिथे पूर्ण पॅनलला आमच्या 11 शिक्के मारून सभासदांनी आम्हाला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. आपण खरं तर आमच्याशी इतका वेळ दिला आणि सगळ्या बाबींचा खुलासा केला. आपण देखील आमच्याकडनं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.